Hello students, today lecture discussing the HTML forms attributes. HTML form attribute is action attribute, method attribute. Method attribute मध्ये get method, post method. Next आहे target attribute, third auto complete attribute, no valid attribute, input element attribute. त्याच्यामध्ये आहे name, value and required attribute. Let's discuss one by one the in detail. First one is action attribute. It is used to specify the path of the server where we want send to the data. The action to be performed after the submission of the form is decided by the action attribute. The form data is sent to the web page on web server after the click on button. The action attribute of element defines the processes to be performed on the form when form is submitted or it is URL to process the form information. If action attribute value is blank, then form will be processed to the same page. म्हणजे ॲक्शन ॲट्रिब्यूट काय करतं, जर दिलेला फॉर्म आहे तर तुम्ही दिलेला फॉर्म काय आहे, एखादा फॉर्म तुम्ही डिझाईन केलेला आहे. डिझाईन केलेला फॉर्म जर का तुम्हाला तो डेटा सबमिट करायचा असेल किंवा तुम्ही तो ब्लँक दिला तर तो काय करणार आहे, प्रोसेस काय करणार आहे, त्याच पेजवरती तुमची ॲक्शन काय करणार आहे, तो एक्झिक्यूट करणार आहे. दिस इज द ॲक्शन ॲट्रिब्यूट. नेक्स्ट आहे मेथड ॲट्रिब्यूट. Method attribute. The method attribute defines the HTTP method which browser used to submit the form. The possible values. म्हणजे मेथड ॲट्रिब्यूट दोन प्रकारचे आहेत. कोणकोणते, तर गेट मेथड आणि पोस्ट मेथड. तर गेट मेथड फर्स्ट वे आपण डिस्कस करूया. गेट मेथड. गेट मेथड, दिस मेथड इज डिफॉल्ट मेथड ऑफ फॉर्म टॅग. म्हणजे काय आहे, बाय डिफॉल्ट आपली कुठली मेथड असते, तर गेट मेथड असते. जर का तुम्ही आपण डिफाईन काय करता, डिफाईन केला मेथड इज इक्वल टू पोस्ट, तर काय करणार आहे, तुमचा डेटा काय होणार, तो नेक्स्ट पेजवरती काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. अदरवाईज काय करतं, गेट मेथड काय करतं, त्याच पेजवरती ॲड्रेस बारला काय करतं, आउटपुट डिस्प्ले करतं. दिस मेथड इज क्रिएट्स क्वेरी स्ट्रिंग विच कंटेन्स ऑन इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द फॉर्म एलिमेंट डाटा इन द फॉर्म. इन गेट मेथड डाटा कॅन बी सेंड टू द फॉर्म. The values can be displayed on the address bar. Due to that, we cannot send confidential information using get method. Example देते बघा, form action is equal to action.html method is equal to get. म्हणजे काय करणार, ज्या action.html मधला डेटा आहे तो जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करणार तेव्हा तुमचा डेटा कुठे येणार, तो ॲड्रेस बारला तुमची व्हॅल्यू काय करणार आहे, डिस्प्ले करणार. नेक्स्ट आहे पोस्ट मेथड. This method is secure method to transfer data. We can use the post value of method attribute when we want to process the sensitive data as it does not display the submitted data in URL. Post method sends the information directly to the specified server without displaying it an address bar. म्हणजे गेट मेथडमध्ये काय होतं, जो डेटा तुम्ही दिलेला असतो तो काय करतो, तुमचा ॲड्रेस बारला सुद्धा डिस्प्ले होतो. म्हणजे तुमचा काय झाला, तो सर्व्हरला काय झाला, तो स्पेसिफाय झाला. जेव्हा एखाद्या पोस्ट मेथड तुम्ही यूज करता त्यावेळी काय करतो, तो सर्व्हरला डेटा काय डिस्प्ले होत नाही, ॲड्रेस बारला डेटा काय करणार आहे, तो डिस्प्ले होणार नाही. डायरेक्ट तो कुणाला होणार आहे, सर्व्हरला डेटा डिस्प्ले करणार आहे. दिस इज द पोस्ट मेथड. नेक्स्ट आहे टार्गेट attribute. This attribute is used to specify the submitted data can be open in the current window or new tab or new frame. The default value is self. If we use self as an attribute value, then the response will display in current page only. म्हणजे टार्गेट ॲट्रिब्यूट मध्ये तुम्ही सेल्फ यूज केला तर काय करणार आहे, तुमचा डेटा काय करणार, त्याच पेजवरती तुमचा डेटा डिस्प्ले होणार आहे. दिस इज द एक्झाम्पल. फॉर्म ॲक्शन इज इक्वल टू action.html, मेथड काय दिले गेट, टार्गेट काय दिले सेल्फ. अँड सेकंड वे इज ब्लँक. फॉर मेकिंग सम result open in new tab, their value can be set to a
ब्लँक. म्हणजे तुम्हाला जर का एखादा डेटा दुसऱ्या पेजवरती अपलोड करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही काय करणार आहे, तुमचा डेटा काय करणार आहे, तुम्ही टार्गेट काय देणार आहे, ब्लँक. इफ यू यूज ब्लँक ॲज अन ॲट्रिब्यूट इट विल लोड द रिस्पॉन्स इन अ न्यू पेज. म्हणजे ब्लँक काय करतं ॲट्रिब्यूट, तर तुमचं सेकंड पेजवरती आउटपुट डिस्प्ले करतं. दिस इज द सम एक्झाम्पल. नेक्स्ट आहे ॲटो कम्प्लीट ॲट्रिब्यूट. ॲटो कम्प्लीट. The HTML autocomplete attribute is a newly added attribute in HTML5. म्हणजे autocomplete कुठे attribute ॲड केले तर HTML5 मध्ये न्यू attribute ॲड केलेलं आहे फॉर्ममध्ये. ते काय करतं, ऑन अँड ऑफ. दिस इज द मेथड. म्हणजे autocomplete ऑफ असेल जर का मेथड गेट autocomplete ऑन, पुन्हा गेट तुम्ही autocomplete ऑफ यूज करू शकता. इट कॅन हॅव टू व्हॅल्यूज ऑन अँड ऑफ which enables autocomplete either on or off. The default value autocomplete attribute is on. म्हणजे काय असते, बाय डिफॉल्ट काय असते, autocomplete ऑन असतं. जर का तुम्ही ऑफ दिला तर आउटपुट तुमचं वेगळं डिस्प्ले होणार. इट कॅन बी युज्ड विथ फॉर्म एलिमेंट अँड इन. तुम्ही हे कशामध्ये autocomplete यूज करू शकता, इनपुट मेथडमध्ये पण आपण यूज करू शकतो आणि फॉर्म मेथडमध्ये सुद्धा यूज करू शकता. म्हणजे एखादा युजर नेम आपल्याला डिस्प्ले करायचा नसेल तर त्यावेळी आपण autocomplete हे काय करू शकतोय, ऑफ ठेवू शकतो. नेक्स्ट आहे नो व्हॅलिडेट ॲट्रिब्यूट. द नो व्हॅलिड ॲट्रिब्यूट इज न्यूली ॲडेड बुलियन ॲट्रिब्यूट ऑफ HTML5. म्हणजे HTML5 मध्ये नो व्हॅलिड ॲट्रिब्यूट ॲड केलेला आहे आणि की autocomplete ॲट्रिब्यूट ॲड केलेलं आहे. इफ वी अप्लाय दिस ॲट्रिब्यूट in form then it does not perform any type of validation and submit the form. No validated attribute कसं वर्क करतं, जर का तुम्ही ते असाइन केला तर काय होणार आहे, तुम्ही जे एखादं व्हॅलिडेशन क्रिएट केलं असेल, व्हॅलिडेशन दिलं असेल, आता युजर नेम मस्त काय करायला पाहिजेत, आपल्याला फक्त कॅरेक्टर्स घ्यायला पाहिजेत. जर का तुम्ही तिथे नो व्हॅलिडेट दिलात तर काय, जर का तिथे तुम्हाला व्हॅलिडेशन करायचं असेल आणि फॉर्ममध्ये तुम्ही नो व्हॅलिडेट यूज केला तर काय करतं, ते नो व्हॅलिडेट ॲट्रिब्यूट ॲड केल्यानंतर काय होतं, तुम्ही जे व्हॅलिडेशन करणार आहे ते काय करतं, वर्क करत नाही. दिस इज द नो व्हॅलिडेट ॲट्रिब्यूट. नेक्स्ट आहे इनपुट एलिमेंट ॲट्रिब्यूट. त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत, नेम, व्हॅल्यू अँड रिक्वायर्ड. नेम ॲट्रिब्यूट काय वर्क करतं, द नेम ॲट्रिब्यूट डिफाईन्स द नेम ऑफ इनपुट एलिमेंट. म्हणजे इनपुट एलिमेंटला नेम देण्याचं काम, डिफाईन करण्याचं काम कोण करत असतं, नेम ॲट्रिब्यूट. The name and value attributes are included in HTTP request when submit the form. एक्झाम्पल बघा, फॉर्म ॲक्शन. त्याच्यामध्ये आपण मेथड गेट यूज केलेली आहे. एंटर नेम करून घेतला, इनपुट टाईप इज इक्वल टू नेम. नेम काय आहे तुमचा, इनपुट एलिमेंट ॲट्रिब्यूट दिला, त्याला व्हॅल्यू दिले यू नेम. नेक्स्ट आहे एज. एजमध्ये आपण एक इनपुट टाईप नंबर घेतलेला आहे, नेम इज इक्वल टू एज आणि व्हॅल्यू डेटा काय करून घेतला, सबमिट करून घेतला. दिस इज द नेम ॲट्रिब्यूट. नेक्स्ट आहे व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. आता व्हॅल्यू बघा, लेबल. एक फॉर्म व्हॅल्यू ॲट्रिब्यूट काय करतं, जे तुम्ही नेम ॲट्रिब्यूटचा यूज केलेला आहे त्याला व्हॅल्यू काहीतरी आपल्याला पास करावी लागणार आहे, त्यासाठी काय केलेलं आहे, व्हॅल्यू ॲट्रिब्यूटचा यूज केला जातो. दिस ॲट्रिब्यूट डिफाईन्स द इनिशियल व्हॅल्यू और डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ एन इनपुट फील्ड. म्हणजे तुम्हाला एखाद्या टेक्स्ट बॉक्सला कोणती व्हॅल्यू द्यायची आहे ह्याचं काम कोण करणार आहे, व्हॅल्यू ॲट्रिब्यूट करतो. याच्यामध्ये सिम्पल आपण एक व्हेरिएबल फॉर्म डिफाईन केला, त्याच्यामध्ये लेबल घेतला आहे एंटर युअर नेम आणि इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. म्हणजे एक टेक्स्ट बॉक्स घेतला, त्याला नेम काय दिलं, यू नेम म्हणजे युजर नेम झालं आणि व्हॅल्यू काय झाली त्याची, एंटर नेम. सेम आपण मल्टिपल व्हेरिएबल म्हणजे मल्टिपल टेक्स्ट बॉक्स इथे आपण काय करेल, एंटर करून घेतलं आहे, नेम घेतलेला आहे, ॲड्रेस घेतलेला आहे, पासवर्ड. Third one is required attribute. HTML required is a boolean attribute which specifies that user must fill that before submitting the form. Required attribute काय करतं, it is boolean attribute which specifies the user must fill the field before submitting of form. म्हणजे आपल्याला एक ना, आता फॉर्म आपण आता गुगल, तुम्ही टेस्ट देताना गुगल फॉर्म भरता ना, त्या गुगल फॉर्ममध्ये तुमचं ईमेल ॲड्रेस रिक्वायर्ड असतं आणि स्टुडंट नेम रिक्वायर्ड असतं. जर का तुम्ही स्टुडंट नेम दिला नाही तर तुम्हाला काय होतं, जेव्हा एखादा फॉर्म तुम्ही एक्झाम स्टेज झाल्यानंतर सबमिट करता त्यावेळी काय करतं, ते स्टुडंट नेम मस्ट बी रिक्वायर्ड, ते काय झालं तुमचा रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट. दिस इज द
HTML फॉर्म ॲट्रिब्यूट. जसे कुठले कुठले मेथडमध्ये 2 बघितले, गेट, पोस्ट, टार्गेट ॲट्रिब्यूट, ॲक्शन ॲट्रिब्यूट, नेम ॲट्रिब्यूट, परत नो व्हॅलिडेट ॲट्रिब्यूट अँड सो ऑन. म्हणजे आजच्या लेक्चरला काय झाले, पूर्ण HTMLचे ॲट्रिब्यूट्स आपण डिस्कस केलेले आहेत.